शेती पूरक आपले उद्योगधंदे असले पाहिजे तरच आपल्या भागाचा विकास होणार आहे आणि तीर दूरदृष्टी ठेवून आपल्या मतदारसंघाची वाटचाल चालू आहे। एक ध्यानात ठेवा, आका महाराष्ट्र भूमपरांड्याला स्वप्नात सुद्धा विसरणार नाही, दचकून उठल। कारण 2022 ला खालच्या खुर्च्या कशा गेल्या या भूमपरांडा वासीनं कोणालाही कळू दिलं नाही। ज्यावेळेस झालं त्यावेळेस कळलं, हे घडलं हे भूमपरांडा वासीतनं घडलं आणि त्या सत्ता पालटाचा पायोनियर आपण आहे, भूमपरांडा वासी आहेत, तुम्ही आहात। आणि म्हणून पुढच्या 2024 ते 29 मध्ये कोणीही डेअरिंग करणार नाही। जी चूक 2019 ला झाली ती चूक आता 2024 ला 29 ला होणार नाही। आणि समजा त्यात नाही कोणी चूक करायचा प्रयत्न केला, त्यांना माहित आहे पुढे झटका काय होणार आहे। त्याच्यामुळं चिंता करायचं कारण नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो। आख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या भूमपरांडावर वाशीवरती अर्थ हे लक्षात ठेवा। आणि म्हणून एका योग्य पातळीवरती आपल्या मतदारसंघाची उंची नेलेली आहे। त्याच्यामुळं विकासाच्या बाबतीत आपल्याला आता माघारी फिरता येणार नाही, मागचं पाऊल बघायचं नाही, मागचे उकिरडे आपल्याला उकरायचे नाही। विकासाच्या मुद्द्यानं आपली जी काय लेकरं बाळा पुणे मुंबई ठाणे ह्या ठिकाणी पोटासाठी गेले, घरटी एक पोरग 2 पोरं आपली तिकडे आहेत, ते 4 पैसे पाठवतोय, आपण शेती करतो त्याच्यावरती रोजगार भागवतो, नाही आपलं कसं तरी भागवतो। अण्णाला सांगितलं जर त्या 2 वर्षानंतर पुन्हा 2 वर्ष दुष्काळ आहे, शेतकरी उबदारी येणार कसा? आणि त्याला जर उबदारी आणायचं असेल तर ह्या विविध मार्गानं आपलं हक्काचं पाणी आज ते पाणी पाड्यापर्यंत त्या ठिकाणी पडेल, ते पाणी कोळगावमधनं पुन्हा वितरित करण्यासाठी आपले खासापुरी साखर चांदणी ह्या सगळ्यावरनं पुन्हा भूममध्ये आणि पुन्हा वाशीला हे पाणी नेण्याचं वितरितची व्यवस्था सुद्धा तुम्ही बघून घ्या। त्या ठिकाणी वितरितचं नलिकेचं काम चाललेलं आहे, युद्ध पातळीवरती काम चाललेलं आहे। कुठे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।